भारताच्या आक्रमणात पाकिस्तानच्या हवेच्या धावपट्ट्या आणि इमारती बेचिराख उद्ध्वस्त. एअरवे सॅटेलाइटने टिपलेले फोटो समोर पाकिस्तानकडूनही कबुली. भारताने उद्ध्वस्त केलेले दहशतवाद्यांचे अड्डे पाकिस्तान पुन्हा बांधून देणार. जैश मुख्यालय, लष्कर आणि हिजबुलचे अड्डे पुन्हा उभारणार. ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबियांना 1-1 कोटींची पाकिस्तानकडून मदत. जम्मू काश्मीरच्या शोपियामध्ये खात्मा झालेल्या दहशतवाद्यांकडून प्रचंड शस्त्रसाठा जप्त. AK-47 रायफली, हात बॉम्ब काढत असतगत थोड्याच वेळात सैन्याची पत्रकार परिषद. 22 दिवस पाकिस्तानाच्या ताब्यात असलेले BFFचे जवान PK साहू भारतात सुखरूप परत. अटारी वाघा सीमेवर साहू मायदेशी. ऑपरेशन सिंदूरचं यश साजरं करण्यासाठी देशभरात तिरंगा रॅली. ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यात्रेत सहभागी, तर मुंबईत मुख्यमंत्र्यांचे भाजप नेते सहभागी होणार. दोनही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची वरिष्ठ पातळीवर चर्चा नाही. कालच्या बैठकीत अजित पवारांनी भूमिका केली स्पष्ट. गळती रोखण्यासाठी शरद पवारांनी सुतवाश केल्याचं वक्तव्य. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या जयंत पाटलांनी बोलावली राज्य कार्यकारिणीची बैठक. प्रदेश पदाधिकारी, जिल्हा निरीक्षकांना उपस्थित राहण्याच्या सूचना. जयंत पाटील काय भूमिका घेणार याकडे लक्ष. जयंत पाटील हर्षवर्धन सकपाळसह सचिन अहिर शरद पवारांच्या भेटीला. दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असतानाच माविया नेत्यांच्या गाठी भेटी. माझ्या समस्या, प्रश्न ठाक समोर मांडला. उत्तराची अपेक्षा. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर तेजस्वी घुसाळकरांची प्रतिक्रिया. गद्दारी केली नसल्याचाही दावा. ठाकच्या शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्यांना पक्षात घेण्यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची चढाव. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवकांना घेण्यासाठी रस्सीखेच. कुख्यात गुंड गजा मारणेसोबतची मटण पार्टी. 4 पोलिसांना मागत एका अधिकाऱ्यात 4 पोलीस निलंबित. सांगली कारागृहात नेताना धाब्यावर झाली होती पार्टी. दहिसर पूर्व ते काशीगाव मेट्रो 9च्या पहिल्या टप्प्याची चाचणी. मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदील. वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार. अमरावती, अकोला, यवतमाळमध्ये ज्वेलर्सवर आयकर विभागाची छापेमारी. तर वसई विरारमध्ये बेकायदेशीर इमारतींवरील कारवाई प्रकरणी ईडीचे 13 ठिकाणी छापे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिरात आजपासून ड्रेस कोड लागू. पारंपरिक कपडे घालून मंदिरात येण्यास पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचं आवाहन. अमरावतीचे सुपुत्र भूषण गवई देशाचे 52वे सरन्यायाधीश. राष्ट्रपतींनी दिली शपथ. गवईंचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ 6 महिन्यांचा. जम्मूतील वैष्णोदेवी यात्रेला मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी. भारत-पाक संघर्षानंतर वैष्णोदेवी यात्रा करत पर्यटकांचा दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर.